नमस्कार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप. आपण नेहमी हा सॉस बाजारातून विकत आणतो. त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले असतात आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे हा सॉस अगदी स्वस्तात मस्त आणि घरच्या साहित्यांचा वापर करून कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी इथं मी अर्धा किलो लाल बुंद असे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. शक्यतो तुम्ही देशी टोमॅटो घ्या, याचा केचप अगदी चवीला छान लागतो. हे टोमॅटो आहेत ते स्वच्छ धुतले आणि कोरडे करून घेतले. त्यानंतरनं असे आपल्याला याचे उभे असे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे मोठे मोठे असे तुकडे कट करून घ्यायचे. टोमॅटो सॉस करण्यासाठी लाल बुंद असे पिकलेले टोमॅटो वापरा, म्हणजे टोमॅटो सॉस अगदी छान होऊन जातो. आपण नेहमी बाजारातून टोमॅटो सॉस आणतो, त्यामध्ये अनेक प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेले असतात. ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे आपल्या घरातल्यांना अशा पद्धतीने घरच्या घरी बनवून जर एखादा पदार्थ आपण खाऊ घातला तर आपण निष्काळजी होऊन जातो. हा जो टोमॅटो सॉस आहे तो करायला इतका सोपा आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही. केल्यानंतर तर इतका हा छान लागतो की तुम्ही यापुढे एकदा जर हा अशा पद्धतीचा टोमॅटो सॉस बनवाल तर बाहेरून टोमॅटो सॉस आणायचं विसरून जाल. फक्त टोमॅटो सॉस करताना एक काळजी घ्यायची, शक्यतो हा स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करायचा. इथे मी स्टीलच्या कढईमध्ये सगळे तुकडे टोमॅटोचे टाकून घेतले. याला छान रंग येण्यासाठी 1-2 बिटाचे तुकडे टाकले, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, एक छोटासा कांदा, एक बेडगी मिरची टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि यामध्ये छोटी अर्धी वाटी व्हाईट व्हिनेगर टाकून घेतलं. यामुळे टोमॅटो सॉस छान असा टिकला जातो, खराब होत नाही. आणि अर्धी वाटी यामध्ये साखर टाकून घेतली किंवा अर्धा कप साखर टाकून घेतली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता थोडंसं मिश्रण मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं. जोपर्यंत टोमॅटो छान असे मऊसूत शिजत नाही, यावरचं साल वेगळं होत नाही, तोपर्यंत आपण हे टोमॅटो छान असे शिजवून घेतले. त्यानंतर हे सर्व मिश्रण पूर्णतः थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून जितकं होईल तितकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं. वाटलेलं मिश्रण चाळणीच्या साहाय्यानं छान असं गाळून घ्यायचं, म्हणजे मिरचीतले बिया किंवा टोमॅटोच्या ज्या सालीचा चोथा आहे तो पूर्णतः वेगळा होतो आणि छान मऊसूद, जसं टोमॅटो केचप असतं त्या पद्धतीचं मऊसूद मिश्रण आपल्याला या कढईमध्ये मिळून जातं. आता पुन्हा गॅस चालू करायचा आणि या मिश्रणाला आपल्याला एक छान खळखळून अशी उकळी आणायची, म्हणजे यामध्ये अजून थोडासा जरी पाण्याचा अंश असेल तो निघून जावा आणि टोमॅटो सॉस आपला छान असा टिकावा. यासाठी आपल्याला छान असं हे उकळत ठेवायचं आहे. अगदी 2 मिनटं हे छान उकळून झालं. यावेळेस तुम्ही टेस्टही करून बघू शकता. कमी जास्त असेल तर मीठ साखर यामध्ये टाकू शकता. हे मिश्रण छान उकळलेलं आहे. पूर्णतः थंड करायचं आणि हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. मस्त होममेड टोमॅटो सॉस आपला तयार झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.